आंतरराष्ट्रीय राजकारणात टायमिंग आणि उपस्थिती या दोन गोष्टींना प्रचंड किंमत असते। अनेकदा योग्य वेळी योग्य ठिकाणी घेतलेली एंट्री तुम्हाला जगाचा नेता बनवू शकते, तर काही वेळा चुकीच्या वेळेस घेतलेली बॅकस्टेप तुम्हाला सगळ्या गेम मधूनच आउट करू शकते। सध्या भारताच्या परराष्ट्र धोरणात असंच काहीसं घडताना दिसतंय। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या ऐतिहासिक अंत्यविधीसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण आलं। भारताकडे ही संधी होती पश्चिम आशियातली बिघडलेली समीकरणं दुरुस्त करण्याची, इराणचा गमावलेला विश्वास पुन्हा जिंकण्याची आणि पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचावर मात देण्याची। पण घडलं ते नेमकं याच्या उलट। मोदींनी या अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय घेतला आणि भारतानं एक फार मोठा गोल्डन चान्स गमावल्याच्या चर्चा सुरू झाल्या। पण हा गोल्डन चान्स नेमका होता काय? खामेनेई यांच्या अंत्यविधीला न जाऊन मोदींनी पर्यायानं भारतानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये का? इराण सोबत अशा प्रकारे हात राखून संबंध ठेवणं भारताच्या अंगलट येईल का? सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सर्वात आधी हा गोल्डन चान्स नेमका काय होता ते समजून घेऊया। 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला। त्यानंतर आता तब्बल 4 महिन्यांनी त्यांच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार होत आहेत। 6 दिवस चालणाऱ्या या सोहळ्याला 30हून अधिक राष्ट्रांच्या प्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आलंय। जेव्हा एखाद्या देशाच्या सर्वोच्च नेत्याचा अशा प्रकारे मृत्यू होतो, त्यावेळी तिथे होणारी जागतिक नेत्यांची गर्दी ही फक्त त्या नेत्याच्या अंत्यविधीपुरती मर्यादित नसते, तर तो जागतिक मुत्सद्देगिरीचा सर्वात मोठा अड्डा असतो। त्यातही इराणच्या सर्वोच्च नेत्याचा अंत्यविधी, इराण आणि इराक या दोन देशांमध्ये चालणारा सोहळा, तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त लोक या अंत्यविधीला येणार असल्याची चर्चा, त्यामुळे या अंत्यविधीला हजेरी लावणं ही घटना मोठी आहे। त्यातही इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी स्वतः पंतप्रधान मोदींना फोन लावून या सोहळ्याचं वैयक्तिक आमंत्रण दिल्याची माहिती आहे। पण एवढं होऊनही मोदींनी या अंत्यविधीला जाणं टाळलं। त्यांनी इराणमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक मिड लेव्हल शिष्टमंडळ पाठवलं। या शिष्टमंडळाचं नेतृत्व बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पबित्र मार्घेरिटा यांनी केलं। दुसरीकडे या सोहळ्यासाठी पाकिस्तानकडून मात्र स्वतः पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी उपस्थिती दाखवली। ही घटना जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आता हे कसं तेही सांगते। खरं तर इराणनं फक्त पंतप्रधान मोदींनाच निमंत्रण पाठवलं नाही, तर इराणनं भाजप अध्यक्ष नितीन नबीन, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद, काँग्रेस नेते पवन खेरा, पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती आणि काश्मीरमधल्या शिया धर्मगुरूंनाही निमंत्रण पाठवली आहेत। इथे इराणनं दाखवून दिलं की त्याचे भारताशी असलेले संबंध हे किती खोलवरचे आहेत। पण दुसरीकडे मोदी सरकारनं मात्र इराणचं निमंत्रण स्वीकारताना सावधगिरी दाखवली किंवा राजनैतिक अंतर राखलं। ही गोष्ट इराणला नक्कीच खटकणारी आहे। आता याच संदर्भात पंतप्रधान मोदींच्या एका जुन्या वक्तव्याची चर्चा ही सगळीकडे व्हायला लागली आहे। पंतप्रधान मोदी 2016 साली इराणच्या दौऱ्यावर गेलेले। त्यावेळी ते म्हणाले होते, भारत और ईरान नए दोस्त नहीं है, हमारी दोस्ती उतनी ही पुरानी है जितना पुराना इतिहास है। थोडक्यात काय तर भारत आणि इराण यांच्यातले संबंध फक्त राजकीय किंवा व्यापारी स्वरूपाचे नाहीयेत, तर या संबंधांना हजारो वर्षांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे, हे मोदींना जगाला सांगायचं होतं। मुळात इस्लामच्या आगमनापूर्वीपासूनच इंडो पर्शियन संस्कृती, भाषा आणि व्यापार यांच्या माध्यमातून भारत आणि पर्शिया हे दोन देश परस्परांशी जोडले गेलेत। 1947 पासूनची पाकिस्तानची परिस्थिती सोडली तर इराण नेहमीच भारताचा शेजारी देश राहिलाय। इराण हा भारतासाठी ऊर्जा सुरक्षेचा एक मोठा स्रोत आहे। महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानला बायपास करत मध्य आशिया आणि रशियापर्यंत थेट पोहोचण्यासाठी भारतानं इराणमध्ये चाबहार बंदर हे विकसित केलेलं आहे। हा भारताचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी भूराजकीय प्रकल्प मानला जातो। पण सध्याच्या जागतिक समीकरणांमुळे भारत आणि इराणमधल्या या पारंपरिक मैत्रीमध्ये काहीसं अंतर पडताना दिसतंय। भारताचे अमेरिका आणि इस्रायल सोबत वाढत असलेले संबंध, त्यातच इराणवर अमेरिकेकडून लादले जाणारे आंतरराष्ट्रीय निर्बंध, यामुळे भारताला दोन्ही आघाड्यांवर संतुलन राखणं हे जड जातंय। इथे भारतानं अमेरिका आणि इस्रायलची निवड केली, त्यामुळे आता इराण सध्या चीन आणि पाकिस्तानच्या जवळ जात असल्याचं दिसतंय। पण एवढं सगळं असूनही इराणनं भारताच्या पंतप्रधानांना खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराचं आमंत्रण दिलं। हे आमंत्रण स्वीकारून जर मोदी इराणला गेले असते तर भारत आणि इराण संबंध पुन्हा नव्यानं जुळू शकले असते। पण मोदींनी इराणला जाणं टाळलं, किंबहुना मोदी सरकारमधला कुठलाच हाय प्रोफाइल मंत्री या सोहळ्याला गेला नाही।
त्यामुळेच मोदींनी इराणशी संबंध सुरळीत करण्याचा गोल्डन चान्स घालवल्याचं आता बोललं जात आहे। आता आपण मोदींनी गोल्डन चान्स गमावला असं म्हणतोय, पण मग तो चान्स नेमका मारला कोणी? तर याचं उत्तर आहे भारताचा कट्टर शत्रू असलेला देश पाकिस्तान। तसं पाहिलं तर इराण सोबत भारताचे जितके घट्ट संबंध होते तितके घट्ट संबंध पाकिस्तानचे कधीच नव्हते। पण राजकारणात जी जागा रिकामी होते ती जागा दुसरा कोणीतरी भरून काढतोच। अलीकडेच अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी शांतता करार झाला। या करारानंतर दोन देशांमधलं भीषण युद्ध थांबलं। पण या करारासाठी दोन देशांमध्ये मध्यस्थी कोणी केली? तर पाकिस्तानने। पाकिस्तान हा एकाच वेळी अमेरिका आणि इराण यांच्यात बोलणी घडून आणत होता। इथे इराण आणि अमेरिकेचा मित्र म्हणून भारताकडे सुद्धा मध्यस्थी करण्याची संधी होती, पण भारतानं यासाठी काहीही हालचाल केली नाही आणि मागे सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानने हा चान्स मारला। अशा प्रकारे आता आंतरराष्ट्रीय मंचावरती पाकिस्ताननं आपली इमेज सुधारली आहे। खरं तर भारतानं इराणपासून अंतर राखायला केव्हापासून सुरुवात केली? तर फेब्रुवारी महिन्यात, जेव्हा आखाती प्रदेशात युद्धाचे ढग जमा होत होते। इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये केव्हाही युद्ध सुरू होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या दौऱ्यावरती गेलेले। हाच तो क्षण होता जेव्हा भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणाचा समतोल बिघडवला असं आता म्हटलं जात आहे। मोदींनी आपल्या या दौऱ्यात भारताची इस्रायलशी असलेली जवळीक उघडपणे दाखवली। या दौऱ्यात मोदींच्या फादरलँड, मदरलँड या वक्तव्यांची चर्चा झाली। याचा परिणाम भारत आणि इराण संबंधांवरती झाला हे मात्र नक्की। पण तरी सुद्धा इराणनं खामेनेईंच्या अंत्यविधीला मोदींना बोलावून मैत्रीचा हात पुढे केलाच होता। मात्र मोदींनी हे निमंत्रण नाकारून पुन्हा एकदा हाताशी आलेली संधी घालवल्याची चर्चा आता व्हायला लागली आहे। इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इराण नंतर भारतामध्ये जगातली दुसरी सर्वात मोठी शिया मुस्लिमांची लोकसंख्या आहे। काश्मीर पासून कारगिल आणि लखनौ पर्यंत कोट्यवधी शिया पंथीय इराणशी भावनिक आणि धार्मिक नातं सांगतात। खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारतातल्या जनतेनं इराणला मोठ्या प्रमाणावर सहानुभूती ही दाखवली होती। त्यावेळी भारतात ठिकठिकाणी मोर्चे निघालेले। एकीकडे भारतीय जनता इराणच्या दुःखात सहभागी आहे असं चित्र निर्माण झालं, पण दुसरीकडे मात्र भारत सरकार इराणच्या सर्वोच्च नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मागे हटत होतं। खामेनेई यांच्या मृत्यूनंतर अनेक दिवस भारत सरकारनं कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती। आता भारताला आपल्या या धोरणाचं किती नुकसान होऊ शकतं ते समजून घेऊया। 2019 पर्यंत इराण हा भारताला कच्चं तेल पुरवणारा तिसरा सगळ्यात मोठा देश होता। त्यावेळी भारत आपल्या गरजेचं तब्बल 11% कच्चं तेल एकट्या इराणकडून आयात करत होता। पुढे भारतानं रशिया आणि इराक सारख्या देशांकडून तेलाची आयात वाढवली। यामुळे भारताचा इराण सोबतचा तेलाचा व्यापार नक्कीच कमी झाला। पण दोन देशांमध्ये अजूनही व्यापार पूर्णपणे थांबलेला नाहीये। महत्त्वाचं म्हणजे भारत युरिया बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो इराणकडून आयात करतो। शिवाय भारत आपल्या गरजेच्या 50%पेक्षा जास्त नॅचरल गॅस दुसऱ्या देशांकडून आयात करतो। यामध्ये इराणचा सुद्धा समावेश आहे। तसंच भारतात रॉक, फॉस्फेट आणि सल्फरचे साठे नाहीयेत, त्यामुळे त्यांच्या आयातीसाठी भारत इराण सारख्या देशांवर अवलंबून आहे। आता भारत आणि इराण मधल्या सध्याच्या संबंधांचा फटका या व्यापाराला बसू शकतो हे वेगळं सांगायची गरज नाहीये। एवढंच नाही तर इराण मधल्या या चाबहार बंदराच्या विकासासाठी भारतानं आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केलेत। त्या प्रकल्पाचं भविष्य सुद्धा आधांतरी आहे। भारत सरकारकडून दरवर्षी युनियन बजेटमध्ये चाबहार बंदरासाठी स्वतंत्र अनुदानाची घोषणा केली जायची, पण या वर्षीच्या बजेटमध्ये सरकारने अशी कोणतीच घोषणा केली नाही। चाबहार बंदर हे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरचा मुख्य भाग आहे। या मार्गाने भारत पाकिस्तानला बायपास करून थेट रशिया आणि युरोपशी जोडला जाऊ शकतो। यामुळे वाहतुकीचा वेळ 40% आणि खर्च 30% कमी होऊ शकतो। पण जर आता भारताचे इराणशी असलेले संबंध हे तणावाचेच राहिले तर भारतावर हे बंदर गमावण्याची वेळ येऊ शकते। इथे सगळ्यात मोठी धोक्याची घंटा म्हणजे भारतानं गमावलेली जागा घेण्यासाठी चीन आणि पाकिस्तान सारखे देश हे टपून बसले। या सगळ्या परिस्थितीमुळेच इराण हा भारतासाठी एवढा महत्त्वाचा देश आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या अमेरिका आणि इस्रायल सोबत जवळीक वाढल्यामुळे भारत इराण सारखा आपला जुना आणि विश्वासू मित्र गमावत चाललाय। त्यातच खामेनेई यांच्या अंत्यविधीला मोदींनी न जाण्याचा निर्णय घेऊन आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक गोल्डन चान्स गमावल्याच्या चर्चा सुरू आहेत। दुसरीकडे भारत गमावत असलेल्या या संधीचा पुरेपूर फायदा आता पाकिस्तान उचलतोय। तुम्हाला काय वाटतं? खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला जाणं टाळून मोदींनी गोल्डन चान्स गमावलाय का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।